त्यांच्यावर सविस्तर चर्चा झाली आणि त्यावर आधारित त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल शासन स्तरावर आम्ही काय कार्यवाही करतोय त्याची कल्पना त्यांना दिलेली आहे आणि शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि केवळ आश्वासन नाही तर दिलेल्या लिखित स्वरूपाच्या मसुद्यामध्ये कारवाई 100% होईल याच्याबद्दल काही संदिग्ध असण्याचं कारण नाही आहे. कारवाई बऱ्यापैकी पुढे चाललेली आहे. काही त्रुटी होत्या, आम्ही काही नाकारत नाही. काल त्यांच्या समोरच काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट झालं की क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या काही मनमानी किंवा निष्काळजीपणामुळे काही प्रकरणं थांबली, त्याचा प्रचंड रोष समाजामध्ये निर्माण झाला. अशाही अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये स्वतंत्र कारवाईबद्दल सूचना दिलेल्या आहेत. तर मी जरांगे पाटील आपल्या सर्वांच्या वतीने शासनाच्या वतीने विनंती करतो की जो पण तुमच्या अभ्यासकांशी त्यांना चर्चा करायची, याच्यावर अंतिम त्याची मान्यता घ्यायची आहे. नंतर मग पाहिजे ते मला संध्याकाळपर्यंत कळवतील. काय सुधारणा असेल तर ती करता येईल आपल्याला. कारण शासनाला काही प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही आहे किंवा केलेला नाही आहे. समाज बांधवांसाठी आपण अविरतपणे जे परिश्रम घेतात, मेहनत करतायत, त्याच्याबद्दल तर निश्चितपणे सगळ्यांनाच एक प्रकारचा अभिमान आहे. तर माझी विनंती आमच्या शासनाच्या वतीने जरांगे पाटील साहेबांना की आता ड्राफ्ट दिला आहे, अभ्यासकाची चर्चा होईल, तोपर्यंत तरी त्यांनी आता उपोषण स्थगित तोपर्यंत करावं किंवा नाही करावं. परंतु आता गुन्ह्यात बसण्याचे सावलीत बसले आणि तिथं जर अभ्यासकाची चर्चा केल्यानंतर त्याचं समाधान झालं, आम्ही त्यांच्या अभ्यासकांनी केलेल्या सूचनेवर आम्ही कार्यवाही केली किंवा करू शकलो नाही, तर मग शेवटी आंदोलनाचा मार्ग तर मोकळाच आहे. तर तोपर्यंत तरी आमची विनंती त्यांनी मान्य करावी. तब्येतही चांगली नाही आहे. आपण सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती, आपण सगळे समाजबांधव त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत. तर त्यांनीसुद्धा आता या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक आमच्या विनंतीचा त्यांनी विचार करावा आणि उपोषण स्थगित करावं. अतिशय सन्मान्य तोडगा काढण्याचा जो मसुदा आपल्याला दिलेला आहे, तो त्याच्यात कार्यवाही करण्यासाठीच मसुदा आपल्याला पाठवला आम्ही. काही बाबतीमध्ये 1-2 मुद्द्यात आपल्याला थोडी संदिग्धता आहे, पण त्यामध्ये काही कायदेशीर मुद्दे उपस्थित आहेत. तर त्या बाबतीतही थोडा महाराष्ट्राचे जे आपले अभिवक्ता आहेत त्यांच्याशी चर्चा करून मग शेवटी कोणताही निर्णय सरकारचा जेव्हा होतो तो न्यायालय स्तर, मग उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, त्या स्तरावर महाधिवक्त्यालाच त्या ठिकाणी जाऊन सरकारची बाजू मांडावं लागते. त्यामुळे असं कुठं आपण घाईगर्दीत काही करण्यापेक्षा त्यांना थोडा वेळ मागितला, कारण ते आता नवीनच आलेले आहेत. मला वाटतं त्या सातारा गॅजेट संदर्भातलाच मुद्दा आहे, तो त्यासाठी थोडा वेळ देतील अशी माझी विनंती आपल्याला. बाकी तर जे काही प्रशासकीय मुद्दे आम्ही त्याचे तात्काळ विभाग आयुक्त स्तरावरच आदेश काढतो, ते काही त्याला शासनाच्या आदेशाची गरज नाही आहे. विभाग आयुक्तांना सगळी जबाबदारी सोपवलेली आहे आता आपण या संबंधात कार्यवाही करण्याबद्दल आज. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण सध्या उपोषण स्थगित करावं. आम्ही अति सकारात्मक आहोत. आपला अभ्यासकांचा वेळ पाहिजे असेल तर तोच घ्यावा. 5 वाजता आम्हाला कळवावं. आपण म्हटलं 5-6 वाजता परत या चर्चा करायला तर तरी आम्ही यायला तयार आहोत. असं काही, कारण हा प्रश्न आपल्याकडे दुसरा माझ्या दृष्टीने कुणाच प्रश्न महत्त्वाचा नाही आहे. त्यामुळे एवढंच आहे की आपण आता उभरत बसण्यापेक्षा आपण सावलीत बसा, तिथे चर्चा चालू ठेवा. मध्ये काही निष्पन्न झालं तर चांगलं आहे. आपण समाधान करू शकलो तर आम्हाला आनंद आहे. समाज बांधवांचं समाधान करू शकलो तर मला निश्चितच एक प्रकारचं वेगळं समाधान आहे. पण त्यासाठी आपण आता जो उन्हात बसण्याचा जो मार्ग स्वीकारलेला आहे तो तरी आपण त्याच्यासाठी पुनर्विचार करावा आणि तूर्त आपण सावलीत बसून आपलं पाहिजे उपोषण सुरू ठेवा. पण सावलीत बसून करा. अभ्यासकाची बैठक झाल्यानंतर आपण परत बसू. पुन्हा तो अधिकार आपला आहे पाटील. तेवढीच माझी विनंती आहे शासनाची. तुम्ही ड्राफ्टमध्ये किती मुद्दे दिलेले आहेत आणि किती ते पाटलाचे म्हणजे हे होते समाधान करण्यामध्ये कितपत बहुतेक जवळजवळ 12 मुद्दे दिलेले आहेत आणि बहुतांशी मुद्द्यामध्ये एक सकारात्मक चर्चा झालेली आहे. फक्त काही 2-3 मुद्द्यामध्ये शासनाचे